ठेवल्या आहेत का व? अजी ऐकता का म्हणतेस तर? अव तू बोलशील तर मला ऐकू येईल का नाही? कधी तर चांगले बोलत जावा. एवढा हेकडपणा कोणत्या कामाचा म्हणतो मी? तू कामाची गोष्ट बोल. माझा हेकडपणा माझ्या कामाचा. साखर संपली आहे, घेऊन येता का? आत्ताच परवाच्या दिवशी मी साखर आणलं होतं तरी. का सांगत्या, 2 हप्ते झाले पावभर साखर आणल्या होत्या तर पावभर साखर संपली. तुमचे दोस्त मित्र पाहुणे मंडळी येतच राहतात घरी. तसा पाहिला तर पावभर साखर दुसऱ्याच्या घरी जास्तीत जास्त 2-4 दिवसात संपते. मीच हो म्हणून कशी तरी 2 हप्ते काढलो. तर मोठा नवल नाही केलीस. कमी साखर खात जा, शुगर गिगर होईल ना. मी का साखर खातो का? एवढा अटरेला नवरा भेटला मला. अये तुले नवरा भेटला हेच तर मोठी गोष्ट झाली. नाही तर तुझ्या बापाकडे पाहून तुझ्या सोबत कोण लग्न करत होता? माझ्या बापावर नको जावा, मी पहिलेच सांगतो तुम्हाला. जावा चुपचाप साखर घेऊन या. पत्ती संपली आहे. अन जाता जाता गहू दळाले घेऊन जावा. लमचा अजिबात सुख नशे मला. बेकार लग्न केलो मी. लग्नाच्या पहिलं चांगला होतो. आयता खावाले भेटते तरी तुम्ही असे म्हणत्या. कोणते काम करता जी तुम्ही असे? का झाला घरचे 2-4 काम केल्या तर? आता बिना काम केल्यानंच लोक पैसे देतात मला. मी राबीनच नाही तर का खाशील तू गोटे? मी गोटे खाओ नाही तर दगड. तुझ्या माते नसो जगत मी हो. दंडा धुऱ्यावर जातो ना 2-4 पैसे कमवतो मी. तर मोठी नवल नाही केलीस. पुऱ्या गावातलेच लोक कमवतात तसे. तर तू का नाही जास कोण्या कामावर? कोण्या कामावर जाऊ मी? जाणं मिस्त्रीच्या कामावर. मिस्त्रीचा काम नाही जमन मला. मग का जमते? फक्त टकऱ्या. ए बाय असा नवऱ्यासोबत बोलतेत का? हेच शिकवलं का तुझ्या मायबापानं? येऊन जाऊन तुम्ही माझ्या मायबापावर नको या. ते एवढा सोन्यासारखा घर भेटलाय तुला. शुकर मानणे शुकर. शुकर नाही कुकर आपटतो तुझ्या डोक्यावर. कुकर वरून आठवण आला, कुकरची शिट्टी गेली आहे. तर काय झाला? डाळ शिजते ना त्याच्यामध्ये. हो पण शिट्टीच नाही वाजल तर समजेल कसा? तर त्या कुकर जवळ राही ना तू. आणि आपल्या तोंडाने मारणं शिट्टी. कोणाचा गु खाल्ल्या होत्या जी तुम्ही? एवढी गु खाल्ल्यासारखी बुद्धी चालते तर? हे आजकालचे लोक कसे लग्न करतात तर माहित नाही बा. हे अशी बायको राहते म्हणून मला माहित असता तर मी लग्नच नसतो केलो. का तर माझीच गलती आहे ना याच्यामध्ये. माझ्या बापाला म्हणलंय की माझं लग्न दुसऱ्यासोबत लावून दे. पण तो जातीचा नाही म्हणून माझ्यासोबत लावून नाही दिलं. का म्हणलीस तू? तोंडातल्या तोंडात का बोलतेस? माझ्या तोंडावर बोल ना. भेवतो का तुले मी? नसल जात कोटी मी कामावर. पण तुले लागले पैसे देतो का नाही? तुले सोना पाहिजे सोना देतो. जो काही लागते तो देतो. मग अजून का पाहिजे तुला? लमचा आबाळा एवढा प्यारही करतो. प्यार नको करू माले. मग बिना प्यार केल्यानं आपल्याला पोरं कशी होतील? मला नशी करायचा तुझ्यासोबत प्यार. मेरा आशिक कर रहा होगा इंतजार. तुझ्या मायबापानं तोंडावर बोलायला नाही शिकवला का? तोंडातल्या तोंडात बोलतेस तर. तुम्हाला 10 वेळ सांगलो माझ्या मायबापावर नको या म्हणून. नाही तर का करशील? कोटी गेला रे झाडू. अबे गण्या पर पोटभरी परशील बकऱ्या. का म्हणत होतास तू? तुझ्या मायबापाने हेच शिकवलं का? हो माझ्या मायबापाने हेच शिकवलं. पण मीनं का केलो असा? तू म्हणतेस तेव्हा मी उठतो. घरचे पुरे कामही करतो. रोज सकाळी उठून शेण सारवण, रात्रीचे भांडे धुतो, स्वयंपाक बनवतो मी. का झाला एक दिवस मी नवऱ्यासारखा दबका मारलो तर? कोण सांगला तुले दबका माराले? तुझ्या घरी का मी तुझा ऐकायला आलो का? तर बाई मी तुझ्या पाया लागतो. सोडणं मामाला. जाऊन तू सास भाऊची सिरियल पाय. पण माझ्या छातीवरून लात काढ ये. आज तुझा चोंबडवल्याशिवाय माझ्या मनाला काही सुख भेट नाही. मले दबका देशील तू? तर बाई नवरा नोय का तुझा? नवरा होस तर का झाला? त्या झाडूनच कुठत तुझा हो. नवऱ्याला झाडून मारशील तर समाज का म्हणल? समाज गेला चुलीत. मी काय पुराण्या जमान्यातली बाई नव्हे तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकून घेईन तर. आजच्या जमान्यातली मॉडर्न बाई हो मी. तुझी एकही गोष्ट ऐकून नाही घेईन. तुझे चांगले चमडे काढीन हो. माझ्या डोकसा कोणाचा गु खावायला गेलता जो तुझ्या सोबत लग्न केलं तर. सासरे बोवा वाचवानाची मला. मांग पलट टाकतो तुझ्या ढुंगणामध्ये हा झाडू आणि बनवतो तुले मोर. आई व तू बायको कमी न काली माता जास्त दिसून राहिली. कापतेस काय माझा? तुझाच नवरा होणं ये जाऊ दे ना मला. माझ्या मायबापानं मस्त माझा लग्न लावून दिला. आणि आता मला वाचवल कोण? एका शर्तीवर सोडतो तुम्हाला मी. मला लालवाली लिपस्टिक आणि मेकअप किट घेऊन पाहिजे. तर किती मेकअप चोपडवतेस आपल्या चेहऱ्याले. लमचे मेकअप केल्यावर पुरा भूत दिसतेस तू भूत.
जय देवी बायको माता, तुझ्या लाता मी खाता. मारून मारून केलीस हाल, खिचलीस तू माझे बाल. आता का जीव घेतेस का, जय देवी बायको माता. जीव घेतल्याशिवाय मला सुख नाही. माझा बॉयफ्रेंड माझी वाट आता ही पायी. हे माझ्या भोळ्या नवऱ्या, निळा ड्रम आणीन ते तुले भरीन. हनीमूनले जाऊन कुर्राडी न मारीन. केसेस घडते तरी तू केलास लग्न. कर्माचे फळ आता तू भोगन. माझे मायव, आता तू संध्याकाळचा जेवण झाल्यावर भांडे घासावाचा, जागा झाडावाची. अन मी जेव्हा सिरियल पाहत राहतो तेव्हा मला डिस्टर्ब नाही करायचा. अन हो, मेन म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइमचा स्वयंपाक तू बनवायचा. अरे पण तुझे सासू सासरे म्हणजे माझे मायबाप का म्हणतील? तुझ्या मायबापाची सोय मी पहिलेच लावला. त्याला आपण आता वृद्धाश्रम मध्ये टाकू. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या मायबापाला वृद्धाश्रम मध्ये नाही टाकीन. आता सोडणे बायको माल, मी तुझ्यासाठी सोन्याचा हार आणतो ना, पण मला जाऊ दे नाही लवकर. जा, पहिले साखर घेऊन ये. आई व हॅलो, ए बाबू, माझा नवरा गेला घराच्या बाहेर, तू लवकर ये. एवढ्या रात्री तू येती माझ्या घराजवळ काय लालीस? मला नाही राहत आता गण्यासोबत. मला आता फक्त तुझ्या सोबत राहायचं आहे. तुमच्या सोबत राहून मला संसार काढायचा आहे. अये हो, पण लग्न झालाय ना तुझा आता. अन असाय असून मी तुला अदा मधा मध्ये भेटतच राहतो तरी आपल्या जानाची जोखीम टाकून तुझ्या घरी येतो तुला भेटावालं. मला आता तरास आला असा लपून लपून भेटू. आता काय ते एकदाचा आपण सर्व गण्याचा गेम करून टाकू. का गण्याचा गेम करून टाकू? अये पागल वागल झालीस का तू? हो, मी तुमच्यासाठी पागल झालो. अये पण गण्या माझा मित्र आहे ना. हो तर का झाला, गण्या तर माझा नवरा आहे. ए भोंगाडे, कोणाले मारणी साधा सोपा आहे का? माहित झाला तर आपल्याला जेल होऊ शकते. कसा माहित होईल? तुम्ही बाजारामधून एक निळा ड्रम घेऊन आणा. मी गण्याले बेशुद्धीची औषध देतो. गण्या एकदाचा गुंगी मध्ये गेला का त्याचे आपण तुकडे करून त्या सिमेंटच्या ड्रम मध्ये भरू. बापरे, तू तर पुरं कातील हसीना आहेस. आणि मग माहित झाला तर पोलिसाचे फटके आपण खाऊ. कसा माहित होईल? आपण कोणाला सांगूनच नाही तर माहित कसा होईल? आणि हो, गण्याची प्रॉपर्टी आपल्या नावावर. ठीक आहे ठीक आहे, आता तू जा, नाही तर कोणी पाहिजे तर विषय होऊन जाईल. हो हो, जातो. बाय. आय लव्ह यू लुलू. ह्या पोराचे आजकाल झगडे जास्तच वाढून राहिले. सूनबाई माझ्या पोरावर अत्याचार करून राहिली. आपण गण्याचं लग्न केलून तर हा निर्णय आपला सर्वात मोठा चुकीचा होता. गण्याचे बाबा, आपल्या गण्याने म्हणलं नाही होतं का माझं लग्न माझ्या आवडत्या पोरी सोबत लावून देवा. शांते, दांडू घेऊन ये, घरामध्ये चोर आला. अगा बाबा, मी चोर नव्हे, तुमचा पोरगा हो गण्या. गण्या लाल माकवासारखा खाऊन झाला आहेस बे तू. तुमच्या सुनबाईनं माझा कुठलं ज्या बाई पडलो त्या बाई मारे जी. केस वनाडू वनाडू माझा सुतावलन जी. तिच्या भिवानं फिरीच्या मांग लपलो होतो. पलंगावरून झाडू धरून मोठ्या बाहुबली सारखा माझ्या छातीत झाडू मारलं जी. असा वाटला का कटप्पानं बाहुबलीला नाही, बाहुबलीनं ते या भोंगाडीनेच मारलं. मोठ्या हल्ल्यासारखी ताकद आहे जी हिच्या मंदी. बाबा, माझा लग्न कोणत्या पोरी सोबत लावून दिलाय का कोणत्या राक्षसीं सोबत? आई व बापरे, माझ्या पोराची हे दशा. गण्याचे बाबा, आता आपण एवढा सहन करून नाही. गण्याचा काय तर तलाक करून आपण गण्याचा दुसरं लग्न करू. एवढंच नाही, त्या आपल्या घरी येऊन तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये टाकून म्हणे. तिची लाख छातीवर खाल्लो, पण मी म्हणलो माझ्या मायबापाला वृद्धाश्रम मध्ये नाही टाकू. वा, माझा पोरगा. बाबा, हिच्यापेक्षा तर सविती माल होती. म्हणजे सविती चांगली होती, पण आता जे माझी बायको आहे ते मोकाट सांड्यापेक्षा कमी नाही जी. कोण्या दिवशी मला मारून ठेवल तुम्हाला पत्ता नाही चालल. अबे